तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार ग्रामपंचायत उपसरपंच सिंधुताई समाधानगिरी यांनी विद्यमान सरपंचांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा तसेच जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे। यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने 15 वित्त आयोगामध्ये 6 ते 7 लाख रुपये खर्च करून LED लाईट गेल्या 11 ते 12 महिन्यांपासून खरेदी केलेले आहेत, परंतु अद्यापही हे लाईट गावामध्ये लावण्यात आलेले नाहीत। त्यामुळे खरेदी केलेल्या लाईट सोबत आलेली गॅरंटी वॉरंटी सद्यस्थितीत संपत आलेली आहे। मात्र या संदर्भात माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। ग्रामपंचायतमध्ये 6 ते 7 लाख रुपयांचे लाईट खरेदी केलेले असताना सुद्धा दर महिन्याला अंदाजे 25 ते 30 हजार रुपयांचा आगाऊ खर्च करण्यात येत आहे। याचाच अर्थ 11 ते 12 महिन्यांमध्ये 3 ते 3.5 लाख रुपयांचा खर्च जनरल फंडातून होत आहे। यामुळे ग्रामपंचायतचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। मात्र याकडे स्थानिक सरपंच हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे। या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच सिंधुताई गिरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे। सदर तक्रारी ही ग्रामपंचायत सदस्य सुनील डिवरे, गणेश गिरे, गोपाल टापरे यासह इतर सदस्यांच्या सहीनिशी दिली आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, आसलगाव। मी माजी सरपंच सुनील ज्ञानदेव डिवरे, आसलगाव ग्रामपंचायत। ग्रामपंचायतने 15 वित्त आयोगामधून लाईट खरेदी केलेली आहे, LED लाईट खरेदी केलेल्या आहेत। 7 ते 8 लाखापर्यंत त्यांचं खर्च केलेला आहे तो लाईटावर, पण अद्यापही गावामध्ये ते लाईट अजून बसवलेले नाही आहेत। आम्ही मीटिंगमध्ये सरपंचांना विचारपूस केली लाईटाच्या संदर्भात, तर सरपंचांनी उडाउडीची उत्तरे दिली आम्हाला। असं रोखठोक काही त्यांनी उत्तर दिलं नाही की का बसवले का नाही बसवले। तर त्याच्यासाठी आम्ही हे तक्रार माननीय CO साहेब यांना आणि आपले पंचायत समिती गटविकास अधिकारी मोरे साहेब यांना हे आम्ही लिखित स्वरूपात तक्रार केलेली आहे। यांनी इतके दिवस लाईट घेऊन अंदाजे ते 10 ते 12 म्हणजे 10 ते 11 महिने झाले लाईट घेऊन अद्याप त्याला कोणताही लाईट बसवला नाही त्यांनी। आणि आपला दर महिन्याला मासिक सभेमध्ये लाईटाचे पैसे 35 म्हणजे 20 ते 25 हजार रुपये खर्च चालूच आहे करणं। 11 महिने झाले असंच चालू आहे ते। तर आम्ही त्याला विचारपूस केली तर त्यांनी ते सांगितलं की बाबा लाईट घेणं चालूच आहे, तर नवीन लाईट बसवायची नाही। अंदाजे त्याची मुदत संपण्याच्या मार्गावर आलेली आहे। तरी आम्हाला विनंती आहे BDO साहेबांना की याने तत्काळ याच्यावर कारवाई करून सरपंच याच्यावर कारवाई करण्यात यावी।